नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, इराक आणि अमेरिका यांच्या युद्धाचा जो 16वा-17वा दिवस आहे, तरी युद्ध काही ते संपत नाही आहे. इस्रायल आणि इराण, परंतु मुख्य त्यात भूमिका अमेरिकेची राहिलेली आहे. आता इराण विरुद्ध 11-12 अरब देश आणि अमेरिका आणि इस्रायलसारखे बलाढ्य देश, असं असूनही म्हणजे जवळजवळ 14-15 देश एकट्या इराणविरुद्ध लढत असूनही इराण या सगळ्याचा निकराने प्रतिकार करत आहे. ही इराणच्या दृष्टीने, इराणच्या जनतेच्या दृष्टीने ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे, खूप प्रेरणादायी गोष्ट आहे. सामान्य सैनिक, सामान्य माणूस जेव्हा लढतो देशासाठी, तो कसा लढतो, त्याला प्रेरणा कुठून मिळते? तर सर्व राष्ट्र ही उभी राहिलेली आहेत. शेजारची राष्ट्र किंवा तिथं अमेरिकेचं तळ आहे आणि इस्रायल आणि अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्र. तर एवढं असूनही अमेरिका आणि त्यात नेतृत्व संपलेलं आहे. इस्रायलचं मुख्य नेतृत्व जे आहे खामेनी, हे खामेनींचे त्यात हे दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच खामेनी गेलेले आहेत. त्यात त्यांची हत्या झालेली आहे. त्याच मुख्य सेनाधिकारीही गेलेले आहेत. तेही त्या दिवशी त्यांच्यासोबतच हत्या झालेली आहे, संपलेले आहेत. असं असूनही राहिलेलं सैन्य लढत आहे. ही गोष्ट खचितच सर्वांना चकित करणारी आहे. मुळामध्ये त्या अमेरिकेची अशी समजूत होती की इराणच्या मुख्य म्हणजे कोणत्याही देशाच्या नेतृत्वावरच हल्ला करायचा, मुख्य तळावरच हल्ला केला, त्या देशाचं ते नेतृत्व, नेता आणि मुख्य सेनाधिकारी, जे नेतृत्व सेनापतीच जर गेला तर सैन्य सैरावैरा पडतं, सैन्य गोंधळतं. त्यामुळे घाबरून जातं आणि तिथे लगेच आपल्याला आज पण त्या अमेरिकेची तो इतिहास राहिलेला आहे, परंपरा राहिलेली आहे की अमेरिका असा मोठा हल्ला करतो, त्यात ते सेनापती म्हणजे देशाचा प्रमुख वगैरे असतो, तोच त्याच्यात ठार मारला जातो. खरं तर हे असं करायचं नसतं. जे युद्धाचे नीतिनियम आहेत त्याच्यामध्ये जे लिखित नसले तरी जे काही अलिखित कवीने पण नीतिनियम आहेत, त्यात कोणत्याही देशाच्या प्रमुखावर थेट हल्ला करायचा नसतो. असे काही अलिखित नीतिनियम ठरलेले आहेत, पण ते अमेरिका काय पायदेवी तुडवत असते. हे असे मोठे राष्ट्र असतात, त्यांना नीतिनियम नसतात. गरीब राष्ट्रांसाठी, सामान्य राष्ट्रांसाठीच काही नीतिनियम ठरलेले असतात. त्यामुळे बळी तो कानपिळी, अशा अर्थाने ज्याच्या हाती ससा तो पारधी. त्यामुळे हे बलाढ्य राष्ट्र असतात, ती लढताना जे करतील तो नियम, ठरवतील तो नियम, तो पायंडा पडतो. त्यामुळे अमेरिकेला जे वाटलं होतं की खामेनींना आपण मारलं आणि खामेनीसोबत त्यांचे सेनापती मारले, मुख्य सेनापती 40 जवळजवळ अधिकारी त्यांचे गेले, की राहिलं काय ते देशामध्ये गोंधळाचं, घबराटीचं वातावरण तयार होईल आणि इराण शरणागती पत्करेल आणि आपल्या हवा असलेल्या माणसांना नेमू आणि देश आपल्या ताब्यात येईल. देशातले बलाढ्य तेलसाठी आहे ते तेलसाठी ताब्यात येतील. जसं व्हेनेझुएला झालं किंवा आणखीन काही राष्ट्र आहेत, जॉर्डन असेल, सिरिया असेल, ही सगळी राष्ट्र आहेत, त्यांचं झालं. कुवेत आहे, इराक आहे, तसं यांचंही होऊन जाईल. परंतु हा जो अंदाज होता अमेरिकेचा, हा अंदाज सपशेल फसला. तिथल्या सामान्य सैन्याची रचना अशी आहे की मुख्य नेतृत्व जे आहे, ज्यांचे लष्कर प्रमुख असतील किंवा त्यांचे जे सर्वोच्च नेते, अध्यक्ष म्हणतो, पंतप्रधान म्हणतो, ह्यांच्यावर ते सैन्य अवलंबून नव्हतं. त्यांनी रचना अशी केलेली होती की कुणीही गेलं तर सैन्य लढत राहिलं पाहिजे. मग त्यांनी त्यातले काही गट तयार केले, टप्पे तयार केले, अशी रचना तयार केली की कुणावरही सैन्य अवलंबून असणार नाही, ते लढत राहील. कुणीही गेलं तरी मनोधैर्य खचणार नाही, सैन्य लढत राहील. आणि एवढे दिवस ते नेत्याशिवाय सैन्य लढतंय, इराणचं सैन्य लढतंय, ते केवळ त्यांनी जी रचना निर्माण केली त्या रचनेमुळेच, त्या आराखड्यामुळेच, त्या नियोजनामुळेच आणि त्या त्यांच्या यंत्रणेमुळे, सिस्टीममुळे. म्हणूनच सैन्य ते जेवढ्या जिद्दीने न खचून जाता आत्मविश्वासाने लढत आहे. आता किती दिवस लढतील? खरं जिंकतील का अमेरिकेविरुद्ध? अमेरिकेचा पाडाव करतील का? अमेरिकेच्या याच्यामध्ये निपात होईल का? ते सांगता येत नाही आणि नाही होणार. तर कितीही म्हटलं तरी इराण एक छोटं राष्ट्र आहे, तसं अमेरिकेपुढं
ते काही कितीही म्हटलं तरी अमेरिकेपुढं ते मोठं नाही आहे. ते लढतंय आज हे नक्कीच प्रशंसनीय आहे. त्याचा लढाऊ बाणा हा कौतुकास्पद आहे. परंतु तरी देखील ते किती दिवस लढतील अजून हे एक प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह आहे. पण अमेरिकेला मात्र जो अंदाज होता अमेरिकेचा तो सपशेल फसलेला आहे. अमेरिकेचा अंदाज सपशेल फसलेला आहे की अमेरिकेला हे सगळं अनपेक्षित होतं की त्यांना वाटलं लगेच शरणागती पत्करेल. पण इराणने तसं केलेलं नाही. आता दुसऱ्या काही गोष्टी याच्यामध्ये असतात. हे धर्मयुद्ध आहे का? तर धर्मयुद्ध नाही. कुणी धर्माचं याला लेबल लावू नये. हे धर्मयुद्ध वगैरे बिलकुल नाही आहे. आता इराण ज्या 11-12 देशामध्ये सध्या जी आक्रमणं करतो आहे तिथे हल्ले करतो आहे ते अमेरिकेची तळ असलेली राष्ट्र आहेत. ती सगळी मुस्लिम राष्ट्रच आहेत त्यांच्या आजूबाजूची. पण त्या उलट अमेरिकेवर बॉम्ब टाकत नाही, ह्या राष्ट्रांवर बॉम्ब टाकतंय. मग ही राष्ट्र आहेत कोणती? ते मुस्लिम राष्ट्र आहेत. सौदी अरेबिया सकट सगळी. मग तीच आपापसात लढतायत. आत्ता जगामध्ये एकमेकाच्या विरोधात उभी टाकलेली राष्ट्र जर बघितली आपण तर बहुसंख्य मुस्लिम विरुद्ध मुस्लिम राष्ट्र अशीच आहेत. त्यामुळे धर्मयुद्ध वगैरे काय नाही आहे. कुणी ह्याला त्या धर्मयुद्धाचं लेबल लावू नये, तसं लावण्याची खटपट करू नये. आता दुसरा अमेरिकेने दावा असा केलेला आहे की अमेरिका ही लढाई अंतिम टप्प्यात आणू इच्छित आहे का, की फार लांबवायची नाही असं ठरवलं आहे का अमेरिकेने? का अमेरिकेपुढे प्रश्न आहे. अमेरिकेचे जवळ हजारो कोटी रुपये जात आहे. ह्याचं कारण असं की अमेरिकेवर अख्ख्या जगाचा रोष आहे. अमेरिकेतल्या खुद्द 80% लोकांचा जनतेचा रोष हा अमेरिकेच्या अध्यक्षांवर आहे. अमेरिकेच्या जनतेला युद्ध नको आहे. ते युद्धाला कंटाळले आहेत. व्हिएतनामपासून इराकपासून सगळ्या राष्ट्रांविरुद्ध जी युद्ध पुकारली त्यामुळे तिथली जनतेला युद्ध नको आहे. तिथेही महागाईचे सगळे प्रश्न तिथे आहेत. खूप मोठे प्रश्न आहेत अमेरिकेपुढे. त्या अमेरिकेला युद्ध संपवसंच वाटत आहे. आता ते मध्यस्थीची खर्च वाट बघत आहेत. आता पाऊल टाकलेलं आहे पुढे, तिथं मागं घेता येणार नाही. आता अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा मुद्दा झालेला आहे. आणि जसा अमेरिकेला युद्ध खरं संपवायचं आहे, परंतु युक्रेनवर रशियाने बॉम्ब टाकला का? नाही टाकला शेवटपर्यंत. युक्रेनला ते खेळवत राहिले. खरं तर पुतीन म्हणाले की आम्ही एक दिवसाचं युद्ध मनावर घेतलं असतं तर संपवलं असतं. पण संपवलं नाही, कारण जागतिक परिस्थितीचा विचार करून ते वागले. तसं अमेरिकेला करावं लागणार आहे की अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानवर 2 बॉम्ब टाकले, हिरोशिमा नागासाकीवर. पण ती परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा अमेरिकेला जा विचारणारं कुणी नव्हतं आणि सगळेच राष्ट्र एकमेकावर बॉम्ब टाकत होते, मुक्त होते. तसं आता नाही आहे. आता भारतासारखी बाकी रशियासारखी सगळी राष्ट्र बलाढ्य आहेत. ती असं करून देणार नाही आहे. त्यांना ती म्हटलं अमेरिकेत विचार करावा लागेल की बॉम्ब टाकून जमणार नाही आहे आत्ता, आणि युद्ध असं समाप्त होणार नाही आहे. त्याला सामंजस्याच्या आणि चर्चेच्या माध्यमातूनच हा तोडगा त्यांना सोडवावा लागेल. ती परिस्थिती वेगळी. दुसऱ्या महायुद्धातली परिस्थिती वेगळी आणि आताची परिस्थिती वेगळी. दुसरी गोष्ट अशी आहे की आज जगातली बहुसंख्य लोक जनता हे अमेरिकेच्या विरोधात आहे. आता भारताचं म्हणायचं तर भारत सरकार म्हणू आपण तर समजा ते अमेरिकेच्या बाजूने आहे का? तर थेट अमेरिकेच्या बाजूने नसेलही आणि इराणच्या बाजूने थेट नसेल. आणि समजा इराणच्या विरोधात असलो की इस्रायलच्या बाजूने सरकार असलो तरी भारतातली सामान्य जनता जो आहे, सर्वसामान्य माणूस जो आहे तो मात्र इराणच्या बाजूने आहे. तो मात्र अमेरिकेच्या बाजूने नाही. त्याचा उलटा रोष आहे सामान्य भारतीयच्या मनामध्ये. अमेरिकेच्या या प्रवृत्तीविषयी, दांडगाईविषयी रोष आहे की अमेरिकाशी का दुसऱ्या देशामध्ये भले त्या देशात काही चुकीचं झालेलं आहे, मग त्या देशातली जनता बघून घे. त्या देशाची जनता रस्त्यावर आलेलीच होती, रस्त्यावर आलेली आहे. आणि एवढं जर होतं तर संयुक्त राष्ट्रसंघाने हस्तक्षेप करून चालला असता. थेट तुम्ही हस्तक्षेप का करताय, तुम्हाला अधिकार कोणी दिला, असं प्रत्येक भारतीय किंवा सर्वसामान्य नागरिकाचं असं मत आहे. त्यामुळे इराणला सर्वसामान्य माणसाची सहानुभूती मिळत आहे आणि ती अमेरिकेला परवडणारी नाही आहे. त्यामुळे अमेरिका कोणतेही मोठं पाऊल उचलणार नाही आहे. दुसरी गोष्ट, खर्ग नावाचं जे बेट आहे ते 70 लाख बॅरल पेट्रोलचे तिथं उतरत असतो. तिथं कायम तो तिथे 70 लाख बॅरल राहील एवढं ते ठिकाण आहे. असं मोठं बेट आहे. तेव्हा तिथे आत्ता अमेरिका सांगतोय का आम्ही तिथे हल्ला केला, सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे. पण जर ते उद्ध्वस्त केलं तर मोठा प्रश्न उभा राहील तेलाचा.
आणि सगळीकडे जगभरात तेलामध्ये दरवाढ होणार आहे, टंचाई जाणवेल बघ. आणि जे जगात होईल ते अमेरिकेमध्ये पण होणार आहे. कारण अमेरिकेमध्ये तेल आज सर्वाधिक तेल उत्पादन करणारा अमेरिका देश आहे. पण हे असलं तरी अमेरिकेला ह्याही तेलाची गरज आहे, म्हणून तर सगळी अमेरिकेची खटपट आहे. त्यामुळे जगाचं जे आज जागतिक बँक अमेरिकेची आहे, जागतिक बँक जी अमेरिकेमध्ये आहे, तिच्यावर आज अमेरिकेची सत्ता आहे की अमेरिकेच्या ती नियंत्रणाखाली आहे. ते कुणालाही कर्ज देतात. अमेरिका कुणालाही जागतिक बँकेच्या द्वारे कर्ज देते. पण हे शेवटी किती काळ चालणार आहे? आज ह्या सगळ्या अडचणीमध्ये, समस्येमध्ये अमेरिका गुंतलेली आहे. ह्यामुळे अमेरिकेपुढे आज मोठे प्रश्न आहेत. अमेरिकेमध्येही बेरोजगारीसारखे प्रश्न आहेत. त्यामुळे अमेरिकेत सगळं सुखासीन चाललेले असं नाही आहे काही. आणि त्यांना इराणवर थेट आता हल्ला पूर्वीसारखा जपानवर केला तसा करतील असंही नाही. मग एक बॉम्ब टाकला आणि विषय संपवला असं होणार नाही आहे. कारण अख्खं जग आत्ता अमेरिकेकडं हे सगळं बघत आहे. म्हणजे वाटेल तसं वागून जमणार नाही. आणि हे धर्मयुद्ध तर बिलकुल नाही आहे. त्यामुळे आत्ता अमेरिका ही मध्यस्थीची वाट बघत आहे. कुणीतरी मध्यस्थी यावा, बोलणी व्हावीत. मध्यंतरी त्यांनी आता 2-4 दिवसापूर्वी पुतीन आणि ट्रम्प यांनी बोलणी केली फोनवरून. आणि ते दोघं दूरध्वनीवरून बोललेही. त्यांना दोघांनी युद्ध मिटावं असंच वाटतंय. अजूनही ट्रम्प वाट बघतायत की इराणने शरणागती पत्करावी, इराणने माघार घ्यावी. ते अजून इराण माघार घेत नाही आहे. परंतु अखेरीस आत्ता हे युद्ध फार लांबेल असं नाही. तिसरं महायुद्ध होईल का? तर लगेच होईल असं नाही. आत्ता म्हटलं उत्तर कोरियाने शेजारच्या जपानवर, की जपानच्या समुद्रामध्ये त्यांनी हे सोडलं तिथे, परंतु हल्ले केले असं म्हटलं ते. पण असं काय नाही, त्यांचा युद्ध सराव होता. तो त्यांचा युद्ध सराव होता असं नंतर उत्तर कोरियाने सांगितलेलं आहे. असा थेट हल्ला करेल असं काय उत्तर कोरिया पण वाटत नाही. लगेच काय आत्ता लगेच 2-4 वर्षात हे तिसरं महायुद्ध होईल असं अनेकांनी भाकीत वर्तवलेलं आहे. ही सुरुवात त्याची आहे. अर्थात होऊ नये अशी आपण, तिसरं महायुद्ध होऊ नये अशी आपण सर्वांनी प्रार्थना करूया. पण झालंच तर आज होणार नाही आहे मात्र. परंतु आत्ता काही करून हे थांबलं पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये सामान्य माणूस, सामान्य जनता ही भरटली जाते आहे. आणि ती भरटली जाऊ नये, कारण 2 बलाढ्य हत्तींच्या झुंजीमध्ये सामान्य गरीब प्राणी असतात, लहान छोटे प्राणी असतात. त्यांचा जीव जात असतो, त्यांचं निष्कारण बळी जात असतो. तसं होता कामा नये. गरीब राष्ट्रांना आणि सर्वसामान्य माणसाला ह्याचा त्रास होता कामा नये. ही या सगळ्याच राष्ट्रांनी, मोठ्या राष्ट्रांच्या नेत्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. आणि आपला युद्धपिपासूपणा, साम्राज्य विस्तारवाद, भांडवलवाद हा थांबवला पाहिजे. कुठेतरी ह्याला आवर घातला पाहिजे. ह्याला कुठेतरी आवर घातला पाहिजे. आणि आपला अहंकार जो आहे तो सोडून दिला पाहिजे. थोडंसं उदार धोरण हे स्वीकारावं लागेल. अन्यथा आम्ही तत्त्वज्ञान म्हणतो, भाषणं देतो, शांततेवर गप्पा मारतो, त्याला काही अर्थ राहणार नाही. त्या केवळ पोकळ बडाया ठरतील. मंडळी, आपल्या युद्धावर काय मत आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.